आणि त्या बापाने, त्या शेतकरी बापाने गळ्याला दोर लावणं जास्त इझी समजलं बहुतेक आणि केलं. मग ही जी धोरणं आहेत ही शेतकऱ्यांच्या पोराला का दिसत नसतील, जे की पक्षाची चाटण्यामध्ये व्यस्त आहेत, नेत्याला बाप म्हणण्यामध्ये व्यस्त आहेत? ज्या व्यवस्थेमुळं तुम्हाला मिटवायचा विचार आला का, ती व्यवस्था मिटून मारा. मी शेतकऱ्यांना सल्ला देईल. काय बरं आहे ना तुमचं सगळ्यांचं? हा, असंच मस्त राहावा. नमस्कार. आज आपल्याकडे आलेले आहेत विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार प्रत्येक मनामध्ये रुजवणारे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर आपल्याकडे आलेत. ते येत असताना या सरकारने त्यांच्यावरती केलेला अन्याय आणि त्यांचं इंस्टाग्रामचं अकाउंट केलेलं बंद, भारत सरकारने जो निर्णय घेतलाय की फ्रीडम ऑफ स्पीचला पूर्णतः संपवून टाकायचं, त्याबद्दलच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याच सोबत सरांना खूप सारे प्रश्न विचारूया जे तुमच्या मनामध्ये आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिला तर प्रश्न की सरकारने तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट बंद केलं, त्याबद्दल तुम्ही नेमकं काय म्हणाल? बहुतेक तुम्ही ऐकलं असेल की मुकेश मोहन नाव ऐकलं असेल, त्यावर मी तुमचा व्हिडिओ देखील पाहिला आहे. म्हणजे वाघ येतो, एका बकरीला मारतो, 14 बकऱ्या असतात, 13 बकऱ्या नसतात, नंतर 13वी बकरीला मारतो, 12 बकऱ्या असतात. तसं त्याचा पहिला शिकार मी ठरलोय. महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर शिकारी होणार आहेत. विनंती एकच आहे, आवाज उठवण्याची वेळ आहे, आपल्याला एकत्र यावं लागेल. तुम्हाला याच्यामधून एक म्हणजे असं म्हणायचं आहे का की भारतीय संविधानाने जे सामान्य माणसाला फ्रीडम ऑफ स्पीचचा अधिकार दिला त्याच्यावरतीच गदा येते? हो, कलम 19 नुसार आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, निशस्त्र पद्धतीने सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ते आहे का हा फार मोठा प्रश्न पडतो. मग तुम्ही असं म्हणू शकता का की हे भारत सरकार संविधान बदलण्याकडे निघाले? हा, संविधान बदलण्याकडे निघालं म्हणण्यापेक्षा जसं आपण काय म्हणतो सॉफ्ट पॉइझन, त्या पद्धतीनं सरकारची वाटचाल आहे. मीडिया दाबायचा आणि जो मेन मीडिया आहे तो यांचाच हस्तक आहे. राजकारण यांचंच हस्तक आहे, नेते बी यांचं हस्तक आहे. मग सामान्यावर होणारा जो अन्याय असेल, तुमच्यासारखे आमच्यासारखे लोक, अनेक महाराष्ट्रातले इन्फ्लुएन्सर असतील, रील स्टार असतील किंवा मीडिया माध्यमातून सरकारच्या ध्येय धोरणात जिथं चुकलात त्यांना आवाज फोडणारे लोक असतील, जर यांना दाबलं तर त्यांच्या विरोधात कोणी राहिलंय का? मग ती त्यांची एक मुख्य बाजू आहे. मग या सरकारला नेमकं काय बोलाल तुम्ही? या आता जे महाराष्ट्राची परिस्थिती बघताय, मागचे 2.5-3 वर्षाचं राजकारण तुम्ही बघितलं, समाजामध्ये जो सरकारच्या विरोधात रोष आहे तो तुमच्यासारखी माणसं समोर येऊन बोलतायत, पण त्यांना बी दाबण्याचा प्रयत्न होतोय. मग असंच जर सरकार करत राहिलं तर मग या सरकारचं नेमकं काय करायला पाहिजे? लक्षात घ्या, आपण महापुरुषांचं नाव घेऊन चालणार नाही. हा महाराष्ट्र असो का देश असो, इथं क्रांतीला प्राधान्य आहे. बरोबर. अन्याय माझ्यावर हो, कोणावर हो, अन्यायाचा प्रतिकार करणं ही शिक्षणाची खरी ताकद आहे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे, एकत्र येऊन आपला आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि जर आपण प्रत्येक गोष्टी ऐकत गेलो तर येणारा काळ फार गंभीर असेल. म्हणून युवक म्हणजे पहा, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मीडियाला पाहिलं जातं. तो मेन मीडिया त्यांच्या ताब्यात आहे. उरलेला जो मीडिया आहे तो आपण आहोत. आणि आपल्यासारख्या लोकांनी, या सामान्य लोकांचे प्रश्न रस्त्यावर नाही आणायचे, मग आणायचे कोणी हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून सरकारच्या बोकांडीवर बसून न्याय मिळवता आला पाहिजे. तेव्हा तर कुठली व्यवस्था नसताना आपल्या देशातल्या समाजसुधारकांनी, विचारवंतांनी इथल्या व्यवस्थेला लक्षात घ्या वाचा फोडण्याचं काम केलं. आता तर आपल्याकडे प्रत्येक साधन आहे. आज आपलं काही बरं वाईट झालं तर त्यासाठी रस्त्यावर उतरणारे देखील लोक आहेत. म्हणून आपण त्या क्रांतीचा भाग होऊन ह्या सरकारला न्याय मागितला पाहिजे, तो कुठल्याही पद्धतीनं. हे काम आपल्याला करावं लागेल. मग आता हे तर अकाउंट तर बंद केलं, मग तुमची पुढची रणनीती काय आहे? की बाबा सरकार तर डायरेक्ट स्ट्राईक करायला लागलं, जे बोलतायत त्यांचा आवाज बंद करण्यासाठी डायरेक्ट त्याचं जे साधन आहे सोशल मीडिया हे खूप मोठं साधन आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं, ते बी अगदी इझिली. मग त्याचीच जर गळचेपी होत असेल तर या सरकार म्हणजे काय बोलताल तुम्ही? सरकार या देशातून अकाउंट बॅन करू शकते, महापुरुषांचे विचार नाही. आणि राज्यघटनेची संरक्षक भिंत म्हणून सुप्रीम कोर्टाला पाहिल्या जाते. आपण सुप्रीम कोर्टात चॅलेंज करूया आणि या सरकारच्या लक्षात घ्या मुंडीवर पाय देऊन पुन्हा ते अकाउंट आणूया. सुप्रीम कोर्टाला भेटूया. नसेल तसं एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणता येत नसतात. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये या सरकारच्या मागे लागूया. त्यासाठी तुमच्यासारख्या नवयुवकांची गरज लागेल. ते आपण काम करूया. कारण हा अन्याय फक्त माझ्यावर नाही, इंस्टाग्राम अकाउंट जाणं म्हणजे अन्याय नाही, पण येणारा काळ जेव्हा सत्याची बाजू, जसे तुम्ही मांडतात, उद्या तुमचाही अकाउंट बंद झालं तर सत्याची बाजू मांडणार कोण हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला एकत्र यावं. मी जेव्हा आता तुम्ही तर विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त फेमस आहेत, विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज असं तुमच्याकडे बघितलं जातं.
या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आता बरेच जण म्हणताय की इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं म्हणजे विठ्ठल कांगणे सरांचा आवाज बंद झाला, पण तुम्हाला असा परिणाम जाणवला का मागच्या 5-7 दिवसात जेव्हापासून अकाउंट बंद झालंय तेव्हापासून या सरकारचा जो मोटो होता की बाबा कांगणे सरांचा आवाज बंद करायचा आहे, जे प्रत्येक चुकीवरती बोलतात, मी तर तुम्ही कुणाचं नाव घेतलेलं कधी बघितलं नाही, पण सरकारच्या ध्येय धोरणावरती बोलणं म्हणजे डायरेक्ट विरोधक असणं नाहीये, तर ती ध्येय धोरणं कुठेतरी चुकतायत, त्याला बरोबर करून घेणं याच्यासाठी बोलणं असतं. मग काही परिणाम झाला का असं तुम्हाला पहिले तर माणसाचे विचारभेद असावेत, मनभेद नसावेत. सरकार असो, सरकारमधले माणसं असोत, त्यांचा काही आपल्या शेताच्या बद्दल धोरण आहे. विषय गोष्ट विचारभेद आहे, म्हणजे त्यांच्या कामाची प्रवृत्ती चुकली. माझं म्हणणं आहे, मला महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम कळलं. माझं अकाउंट गेल्याच्या नंतर मला महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम कळलं. राहिली गोष्ट सरकारची, वाघ एखादा पाऊल मागे येतो तर नवी झेप घेण्यासाठी येत असतो. हा, तर नव्यानं झेप घेऊया, पुन्हा लढूया. आणि एक महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना माझा एक संदेश असेल की बाळांनो, जुन्या काळात महापुरुषांकडं इंस्टाग्राम नव्हतं, युट्यूब नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, पेपर होते त्याच्यावर बी बंद नाही. त्याच्यावर 1878 व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आहे, त्याच्यावरती लिहित नव्हते की आता उद्या आपण इथे आलो. आता तर तुमच्याकडे भरपूर साधन आहेत, फक्त तुम्ही म्हणजे न्याय और अधिकार के लढाई में निमंत्रण भेजा नहीं जाता, इसका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आता है. म्हणजे विनंती एकच आहे बाबा, जिथं अन्याय व्हायला शिक्षणाचा अर्थ आहे खऱ्याचं समर्थन करता आलं पाहिजे आणि खोट्याचा विरोध करता आला पाहिजे. सरकार चुकलं त्याचा विरोध करता आला पाहिजे, नाहीतर माझं अकाउंट बॅन झालंय, सरकार मागे लागेल, मग मी कशाला पाऊल उचलायची. याचा अर्थ येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं नुकसान होणार, ते आपण वाचू शकलो पाहिजे. जी लोक सत्याच्या मार्गाने चालतात, लोकांच्या दिशाभूल न करता खऱ्या अर्थाने त्यांना चांगला मार्ग दाखवतात, उद्या त्यांच्या अकाउंटवर घाला येईल, उद्या त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येईल, तर तो वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आता सगळ्यात मुख्य प्रश्न आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर प्रचंड बेरोजगारी आहे. या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. सगळेच नाही म्हणता येणार, पण काही जे शिक्षित पोरं पण आहेत, जे पक्षाची गुलामगिरी करण्यामध्ये, नेत्याची चाटण्यामध्ये व्यस्त आहेत, त्या लोकांमध्ये आनंदाची लाट आहे की अकाउंट बंद होत आहेत. पण त्यांना संभाव्य धोका तुम्ही काय सांगाल नेमकं विद्यार्थ्यांना, बोलणाऱ्यांना, आणि या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आवाज उठवणाऱ्या लोकांना काय आव्हान कराल? मी तुम्हाला आणि प्रथमतः युवकांना सांगतो, वडाच्या झाडाखाली हरभऱ्याचं पीक येत नसते. बरोबर, वडाच्या झाडाखाली हरभऱ्याचं पीक येत नसते, ऊन वारा झेलल्याशिवाय पीक ढवलत नसते. त्याची उदाहरणं तुम्ही आम्ही. नेत्याचं पांघरून घेऊन यांचा बापही नेता झाला नाही, यांचा आजही नेता झाला नाही, घराचे पत्रही यांना बदलता आले नाही. येणाऱ्या काळात तीच परिस्थिती होईल. येणारा पुढचा पावसाळा आहे, इथला डबा उचलून इथे ठेवा लागलाय. केवळ माझा नेता, माझा आधारस्तंभ ते म्हणल्यानं होत नाही. मी विनंती सर्वांना एकच करेल की आपल्या बापाला स्टेज निर्माण करता आलं पाहिजे, आपल्या बापाला स्टेजवर बसवता आलं पाहिजे, त्या बापाचा सन्मान झाला पाहिजे. नाही तर 10-15 जणांचा ग्रुप आहे, त्याच्यात हा डायलॉग आणतो की आमदार साहेब आले, एवढ्या लोकात मला बोलिलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला, तर बरोबर आहे, आमदार साहेबाला बी कळालं की एवढ्या चुत्या तूच होता. विनंती एकच आहे बाबा, तू तुझ्या कार्यानं मोठा होईल, कार्यानं मोठा आहे, स्वतःची एक आगळी वेगळी ओळख कर, आपल्या बापाचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून कोणाच्या चाटायचे धंदे करू नका, कोणाच्या सतरंजा उचलू नका. शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारांची विचारधारा या महाराष्ट्रात पेरली पाहिजे, म्हणजे रक्तातला स्वाभिमान जागृत होईल. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 8 लाखांच्या वर मंजूर पदं आहेत. त्याच्यातली जवळजवळ 2,97,000 माझ्या आकडेवारीनुसार, जे मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की जवळजवळ ही पदं रिक्त आहेत आणि आम्ही लगेच 75,000 पदांची भरती करणार आहेत वगैरे वगैरे. मग यांना ही लेकरं दिसत नसतील काही? शेतकऱ्याची सामान्य लेकरं जी आबद्ध आहेत सरकारी नोकरींसाठी, म्हणजे कठीण परिस्थिती आहे. सामान्य गावामध्ये गेल्यानंतर असं कोणतंच घर नसतं जिथं गरिबी, बेरोजगारी नाही आहे. मग सरकारने त्याबद्दल धोरण का नाही? म्हणजे ह्यांना अकाउंट बंद करण्यापेक्षा ही मेन प्रॉब्लेम का दिसत नाही? आणि ते तुम्हाला म्हणजे काय सांगताल तुम्ही? मेन सरकार नेहमी प्रत्येक जण येतो त्या ठिकाणी डायलॉग मारतो, तर आपल्यासाठी याला छान शब्द आहे, गांजर दाखवणे. ते गांजर आमच्या लेकरांना निवडणूक आली दाखवतात, आता आम्ही एवढी भरती घेऊ, आपलं पोरग पेटवून उठते, मायबापाला म्हणते आपल्याला ते नोकरी देणार, मतदान हेच करावं लागते, ते पुन्हा 5 वर्ष आपल्या बोकांडीवर बसतात. ते आतापर्यंत होत आलेलं आहे. फक्त विनंती एकच आहे मायबाप सरकारला की कधीतरी एखाद्या वाडी, वस्ती, तांड्यावर गेल्यावर त्या घरातल्या समस्या जाणून घ्या. त्या घरात त्यांना त्या बघायच्या नाहीयेत ना. त्यांना मेन प्रॉब्लेम हा आहे की कांगणे सर बोलतायत, मग त्यांच्या अकाउंटला कसं बॅन करायचं? तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो मी. आम्हाला पदवीधर म्हणजे आपल्या भारतामध्ये
2 सभागृह राज्य लेवलवर येतात, एक असते विधानसभा आणि एक विधान परिषद. तर विधान परिषद नावाचं जे एक वरिष्ठ सभागृह राज्य लेवलवर असते. एकूण भारतामध्ये सध्या विचार केला तर फक्त 7 विधान परिषद आहेत. त्यापैकी आपलं महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये 78 आमदार आहेत. 288 पहिलेच आपल्या बोकांडीवर आहेत, जे आपल्या समस्या मांडणं. पुन्हा नवीन आपण 78 तयार केले. त्या 78 मध्ये पदवीधर म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन झाले, ज्याला घराचं चित्र बदलायचे, शिक्षणाच्या माध्यमातून घराची गरिबी कमी करायची आहे, त्या लेकरांचा आवाज त्या माणसानं सभागृहात मांडावा. हे 12 शिक्षक आणि पदवीधर मिळून 12 आमदार असतात. नाही, शिक्षक आणि पदवीधर याची निवड पद्धती असते 5 प्रकारे. त्याच्यामध्ये आमदारामार्फत आमदार असे निवडले जातात 30. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थे माध्यमातून निवडल्या जातात 22. त्यानंतर एकूण पदवीधर मतदारसंघामधून 7, शिक्षक मतदारसंघातून 7 आणि राज्यपाल निर्वाचित 12 असे मिळून 78 झाले. आता 7 जे लोक आहेत, आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आता हा बेरोजगारीचा मुद्दा 7 जे पदवीधर आमदार आहेत यांनी कधीच मांडलेला नाही. असं आता विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. मी ते डिबाटूचा प्रश्न होता, या राज्यामध्ये सगळ्यात मोठं टेक्निकल युनिव्हर्सिटी कोणती असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड जिल्ह्यामध्ये. मी तिथं गेल्यानंतर एक गोष्ट जाणवली की त्यांना समस्येवर समाधान नकोय, त्यांना समस्या घेऊन येणाऱ्याला जेलमध्ये टाकायचे. मला अडवण्यासाठी 15 पोलीस होते. पण ते जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाकडे 1.5 लाखांच्या वर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहेत. पण ते विद्यापीठ ना त्यांना मार्कशीट देत आहे ना कोणतीच गोष्ट देत आहे. आम्ही तिथं पोहोचल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला काही दिवसांपुरता, परत चालू झाला. मग विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कोण आहे नेमका, आणि ह्या बेरोजगारीवरती प्रश्न मांडण्यासाठी आजपर्यंत कोणी मांडलेलं तुम्हाला दिसतं का? की मग हे 7 जणांचं काय कसं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता आपला मराठवाडा येतो, मराठवाडा म्हणलं की नापिकी, मराठवाडा म्हणलं की दुष्काळ, मराठवाडा म्हणजे घराघरात नेता, मराठवाडा म्हणलं घराघरात युवा कार्यकर्ता, आणि नेत्याचा रुमाल टाकून बापापेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला म्हणणारे अवलादी सर्वाधिक जास्त आपल्या इकडं. मुख्य गोष्ट ही आहे की पदवीधर मतदारसंघामध्ये जो आमदार आहे, आता आमच्या इकडं मी नाव कोणाच घेत नाहीये, कारण नाव घेऊन आपलं तोंड खराब का करायचं हा माझा प्रश्न असतो. मला आतापर्यंत सभागृहामध्ये तो हरामखोर कधीच लेकरांच्या फीस वाढीबद्दल, पेपर फुटीबद्दल, अलीकडं BED सेलनं घेतलेल्या परीक्षेतला घोटाळा असेल, पनवेलून एक मुलगी आलेली आहे, त्याच्यानंतर एक महिला मी पाहिलं की ती 7 महिन्याची प्रेग्नेंट आहे, त्यानंतर 4 वर्षाचे लेकरू, ती पेपरला येते, रातोरात प्रवास करते आणि सकाळी तिला आल्यावर तुम्ही ऐन टायमाला सांगता की परीक्षा कॅन्सल झाली. मंगळसूत्र बी काढून घेतले ते पेपरच्या सेंटरवर, म्हणजे जे तुम्ही याला दिलं पेपर, मंगळसूत्रामध्ये काय घेऊन जाऊ शकतो माणूस? व्यवस्था. तुमचा आवाज दाबला जातो, विद्यार्थ्यावर केसेसचे भीती असतात, पुढे कॅरेक्टर निघत नाही, मग त्याला घराचं चित्र बदलायचं असते, त्याला विद्रोह करायचा आहे. बरोबर. पण घरात ताटाचा प्रश्न आहे, घरात दुडीतल्या भाकरीचा प्रश्न आहे, तो पुढे करेल. लोकप्रतिनिधीला तर एवढ्या केसेस असतात तरी पण तिथं ते पदावर जाऊ शकतात. लोकप्रतिनिधी जेलमधूनही निवडणूक लढू शकतो, 10-12 बायका विद्यार्थ्यांचंच कॅरेक्टर बघितलं जातं. म्हणजे तफावत आहे की नाही? आहेच. कायदा हा गरिबांसाठी. असंख्य पोलीस भरतीमध्ये बरेच विद्यार्थी पळत असताना मृत्यू पावले. त्यांना समस्यांचा अभाव, म्हणजे समस्या जास्त आणि सुविधांचा अभाव, याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव गेला. त्याच्यावरती का कोण बोललं नसेल? नाही सर, गरीब मेला तो. श्रीमंताच्या घरचा मेला असता दिवसभर न्यूजवर दिसला असता. तो एखादा नेता असता दिवसभर न्यूजवर दिसला असता. तो हिरो असता दिवसभर न्यूजवर दिसला असता. क्रिकेटर असता 3 दिवस न्यूजवर दिसला असता. ही देशाची व्यवस्था आहे. या देशाला कृषी प्रधान म्हणतात. इथं दररोज शेतकरी मरतो, तो कधी न्यूजवर दिसतो. मी तुम्हाला आज सकाळचा किस्सा सांगतो. आधी खेमनार म्हणून मी एक शेतकरीचा पोरगा आहे, युट्यूब आपलं आहे, क्रिएटर आहे, शेतीसाठी लोकांना मार्गदर्शन करतो. सकाळी मला फोन आला, मी आंघोळ करत होतो, अक्षय पळत आला. म्हटलं दादा, अंग थरथर कापते माझं आता ते सांगताना. दादा म्हटलं शेजारच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. म्हटलं का रे? शेजारी त्याच्या बांधाला बांध. म्हटला बटाटा काढलेला आहे, बटाटा तसाच शेतात, कांदा काढलाय तसाच शेतात, आणि वरनं अवकाळीचा पाऊस आला, भाव कमी आहे म्हणून स्टोअर केला होता, थांबवला होता बाजारात जायला. अवकाळीने मार दिला काल परवा 2 दिवस, पूर्ण पीक खराब झालं. दोन्ही लेकरं राज्याच्या बाहेर शिकायला येतं आणि त्या बापाने, त्या शेतकरी बापाने गळ्याला दोर लावणं जास्त इझी समजलं बहुतेक आणि केलं. मग ही जी धोरणं आहेत ही शेतकऱ्यांच्या पोराला का दिसत नसतील, जे की पक्षाची चाटण्यामध्ये व्यस्त आहेत, नेत्याला बाप म्हणण्यामध्ये व्यस्त आहेत, किंवा जे आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबण्यामध्ये व्यस्त आहेत? तुम्हाला का दिसत? तुम्हाला सांगतो,
शिक्षणाला माझं घराचं अंतर तर म्हणजे ती नाही, घटना आपण त्या सकाळपासून लेकरांना shock भेटू, मध्ये. लेकराच्या शिक्षणाचा देखील आपण विचार करूया. त्याच्यासाठी जेवढी तेवढी मदत आम्हाला करता येईल तेवढी आमच्या पद्धतीनं करूया. म्हणजे आपण काय प्रस्थापित नाही, नक्की फक्त नक्की शंभर. आम्ही सांगायचं पण तात्पर्य- सोबत आहोत, तुम्ही पण आहात. सांगायचं तात्पर्य एकच आहे की मी ज्या व्यवस्थेमुळं तुम्हाला मिटवायचा विचार आला का, ती व्यवस्था मिटून मरा. मी शेतकऱ्यांना सल्ला देईल. तुमच्या म्हणजे room तुम्ही ना- स्वतः मरण्या माझं तर मी पहिल्यापासून सांगतो, मला कायम विद्रोही म्हणलं जातं किंवा शिव्या देतो. मी तर आजपर्यंत शिवी दिली नाहीये. शिवी काय असते हे मराठवाड्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नाही. त्याच्यात परभणीमध्ये राहतो आम्ही. मराठवाड्यात सगळं. परभणीत म्हणजे जगात जेवढी लोक भारतात म्हणतात शिव्या वगैरे. आता झाकण झुल्या, भिकार चोट, हे काय शिव्या झाल्या का? शिव्या द्या ऐकायचं तर या आमच्याकडे. आता हे मी पोरांना ऐका ना, पोरांना हे लाडान म्हणलेला शब्द आहे तो झाकण जुल्या, हा, लाडान. बब्या झाकण जुल्या, दळभद्री, Yes. हे लाडान लाडाच्या. म्हणलेला शब्द आहे. तर आपण नेत्याला लाडान म्हणतो, त्याच्यात काय हरकत नाही. आम्ही ते लोक. पण आता मला सांगा, त्या शेतकरी बापाने सकाळी आत्महत्या केली, त्याला मरणाचे भेटणार 1.5 लाख रुपये सर. हा. किती? तुम्ही आम्ही मिळून संसार उभा करण्यासाठी, त्या मायमाऊलीला मदत करू, त्या लेकरांना उभं करण्यासाठी समाजामधले खूप सारे घटक पुढे येतील. पण तो जीव गेला ना, त्याचा दोष कोणावरती नेमका? तो सरकारवरच. त्याला परिपूर्ण जबाबदार सरकार आहे. कारण यानं पिकवायचं, यानं खत पाणी घालायचं, यानं मार्केटला आणायचं, पण भाव ठरवणे हरामखोर साले हे. तुम्ही जगातली कुठली गोष्ट पहा, ती निर्माण तुम्ही करता, तिचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण शेतीत शेतीला. तो अधिकार तुम्हाला नाही. तो जर अधिकार भेटला तर कोणता शेतकरी गळ्याला गळफास नाही लावणार. तो गळफास लावणार नाही, पण तो थाटात राहील. आणि सरकारला हेच नको आहे. हे गोरगरीब दिसले पाहिजे, यांच्या सभेला हे गरीब म्हणून आले पाहिजे, यांनी विचार मंचावून भाषणं ठोकले पाहिजे, आणि खालून यांनी भावनिकतेचा आधार घेऊन टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता तुम्ही पण जे विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेतात, त्या सगळ्यांना बऱ्यापैकी कमी फीस मध्ये चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करता. तुमच्या अकॅडमीचा रिझल्ट पण चांगला आहे. तुमच्याकडे येणारा विद्यार्थी असा आमदार खासदाराचा असतो का? पोलीसमध्ये आमदाराचा पोरगा कसं जाईल? या देशात आर्मीमध्ये एकाही आमदाराचा मुलगा नाही. म्हणजे आहे ते जिल्हा परिषद शेतकऱ्याचे- सदस्याचं पोरग देखील पोलीस भरतीला जात नसते. मग ही कोण आहेत? ही तर आपलीच लेकरं आहेत ना. मग हीच लेकरं जेव्हा कोणाचा तरी झेंडा घेतात तेव्हा दुःख होतं का तुम्हाला? आम्हाला एका गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा आपण एखाद्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवतो, तेव्हा अडवणारे देखील आपले गरीबच असतात. ते गोरगरिबांची पोरं जे पोलीस लागलेले असतात, पण ते म्हणतात सर आम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा मात्र कुठतरी खच्चीकरण होतं की आम्ही या लेकरांना एक स्वाभिमान शिकवला होता. त्या गोष्टीची खंत वाटते. काय सांगाल म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पूर्ण तुम्हाला आता तुमचं इन्स्टा बॅन केलेलं आहे, पण फेसबुक आणि युट्यूब जरी आवाज तर बंद नाही झाला 100%, पण कुठेतरी 25% बंद झालाय. तर तो 25% कव्हर करण्यासाठी काय आवाहन कराल महाराष्ट्राला आणि या सरकारला? नेमकं कोणत्या भाषेमध्ये सांगाल की बाबा सुधरा? महाराष्ट्रातल्या प्रथमतः युवकांना विनंती आहे, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा, व्यसनापासून दूर राहा, आरोग्याची काळजी घ्या, आणि दररोज उठता झोपताना आपले मायबाप आपल्याला सोडणार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी आगळं वेगळं करायचे, त्यांच्या स्वप्नासाठी काहीतरी करायचे, या ध्येयानं पछाडून जा. कुठल्याही नेत्याच्या मागे फिरू नका, कोणाचा रुमाल गळ्यात घालू नका. आपला बाप आपल्या घराचा करता आहे, त्यासाठी म्हणजे जे काय तुम्हाला ओढताण करायची ती करा. आपल्या घरापाशी गुलाल पडला पाहिजे, आपल्या बापाचं स्मित हास्य दिसलं पाहिजे, ही एक विनंती आहे. आणि राहिली गोष्ट सरकारला, अकाउंट बॅन करणं म्हणजे विचार दाबणं नाही. माझं काम मुळात मी इन्फ्लुएन्सर नाही, मी रील स्टार नाही. माझं पहिलं काम आहे लेकरांना शिकवणं. आणि मी स्वतःला, मला जर कोणी म्हणलं की सर आम्ही तुमचे इन्स्टावर व्हिडिओ पाहतो, त्याचा मला राग येतो. पण त्यानं जर हेच वाक्य मला वापरलं की सर मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ पाहिला, तर मला असतो ना. नाही, कारण त्या युट्यूबला मी शिकवण्याचं काम करतो ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य, माझं काम सरकारच्या बाजू मांडणं, पण कोणत्या? प्रत्येक मी बाजू मांडत नाही. जी गोष्ट कुठंतरी विद्यार्थ्याचं नुकसान होईल, समाजामध्ये काही विकृत परिस्थितीला जाणून बुजून हे लोक मोठं करण्याचा प्रयत्न करतील. आता जसं भोंदू बाबा खरा, म्हणजे तो व्हिडिओ काढतो, तो टेबलचा उद्धार करतो, त्याच्यावर आम्ही बोललो गुन्हेगार, आम्ही त्याने केलंय तो गुन्हेगार. सीडीआर आले, त्या सीडीआर मध्ये महान लोक 200 वेळा फोनवर बोलले. 117 वेळा कॉल दिसला मला. आपले महान दाढीवाले बाबा पण 27 वेळा. म्हणजे प्रत्येकांचे कॉल त्यांच्यासोबत. कॉल करणारा गुन्हेगार नाही, कॉलवर बोलणारा गुन्हेगार नाही, पण त्याच्यामध्ये तीर्थ घेणारा गुन्हेगार नाही. सारवासारव करत असताना ते म्हटले की कांड व्हायच्या आधी फोटो काढणं म्हणजे गुन्हा नसतो असं. तसं आमचं कांड होण्याच्या अगोदर आम्हाला इंटिमेशन द्यायचं होतं, आमचं कांडच करायचं नव्हतं ना.
आमचं अकाउंट उडवण्याच्या अगोदर आम्हाला सांगायचं होतं बघ. म्हणजे कायदा हा सर्वसामान्यांसाठीच आहे का? कायदा हा गरिबाला दाबण्यासाठी आहे. बाबासाहेबांनी छान वाक्य लिहिलं की मी संविधान खूप छान लिहिले, वापर करते नालायक असतील तर त्याचा परिणाम तसा उपभोगावा लागेल. मग अशी परिस्थिती आली आहे. येस येस. जगामध्ये भारताच्या संविधानाला आदर्श संविधान म्हणलं जातं, कारण आर्टिकल 32 या जगातल्या फक्त एका संविधानात आहे. बरोबर. ते फक्त भारताचे आहे. बाबासाहेबांनी आर्टिकल 32 ला द सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणले, भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणले. पण एवढं होत असताना बाबासाहेबांनी पुन्हा हे सांगितलं, मी घटना खूप छान लिहिली, अहोरात्र प्रयत्न करून लिहिली, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस मला लागले, तरी पण जर वापर करते नालायक असतील ह्याचा परिणाम मग या म्हाताऱ्यांना, हे जे अनपढ लोकांना हे का समजत नाही की भारत देश युवांचा देश आहे? यांच्या विरोधात भारत हा देश युवकांचा काम करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी म्हातारच व्हावं लागते, राजकारणात जावं लागते. ते मध्ये आपले काय म्हणतात ना सर, तुम्ही आपल्याला माझा एक प्रश्न आहे, याच्या अगोदर सोमय्या साहेबाचा एक व्हिडिओ आलता पहा, तेव्हा लोकशाही तलवारबाजीचा, तेव्हा लोकशाही चॅनल 2 दिवस बॅन झालं होतं. तो फार मोठा खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा होता. तेव्हा जर या महाराष्ट्रातले लोक एकत्र आले असते ना, तर सरकारनं दुसरी ही बाजू घेतली नसती. मग आता काल परवा दिवशी अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला, आपले काय साधे भोळे मंत्री होते, ते त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की लोक म्हणतात चेहरा भोळा आणि लपडी सोळा. मग त्यांच्या आणि माझ्याकडे तर खूप सारे आले, 5-6 जणांचे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये तलवारबाजीचं युद्ध चालू आहे. काही कारवाई तर झाली नाही. काय सांगाल, काय नेमकं कोणत्या दिशेने घेऊन चालले ते महाराष्ट्रात? ते काय आहे, ते काम करू करू थकलेले आहेत. मग त्यांना कुठेतरी एन्जॉय असतो, तो एन्जॉय कदाचित त्या ठिकाणी भेटला असेल. पदाची गरिमा कुठे काहीच राहिलं नाही. सध्याच्या राजकारणाची भाषा पहा, आपण बोललेलं दिसतंय, पण हे सभागृहात जाताना हरामखोर कोणत्या लेवलची भाषा वापरतात, मारामारी करतात. आणि आता सध्या फक्त आई बहिणीवरली यांच्या तोंडून सभागृहाशिवाय ऐकायची राहिली, बाकी सर्व झालं. तंबाखू खाल्ली यांनी, जंगली रमी बी खेळली सभागृहामध्ये. आता तुमचं अकाउंट बॅन केलं. अकाउंट का बॅन केलं? तर तुम्ही खरात बाबावर व्हिडिओ घेतला. पण आजच्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्याच नाही, देशाच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये जे मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन दिलं की यवनीत बोट, हा शब्द तुम्ही सभागृहात वापरू शकता का, हा माझा प्रश्न आहे. मग ते जमान्य होऊ शकतं आणि तो शब्द चालतो सभागृहातून, अख्ख्या भारतातल्या मीडिया माध्यमातून दाखवला जाऊ शकतो. आणि आम्ही फक्त त्या ठिकाणी सांगितलंय का की अंधश्रद्धेला थारा नको, भोंदू बाबा ओळखा. म्हणजे मग हे जे महोदय आहेत वरचे मोठ्याले, ज्यांना आपण अर्ज करताना बी महोदय लिहावं लागतं, हो, यांच्यासाठी कायदा शिथिल आहे. मनातून शिवाय येतात पण लिहावा लागतो. कायदा चालवणारे ते आहेत, त्यांनाच ते माहिती. आपण काय झालं पाहिजे का, आपण कायद्याच्या मार्गे लढू, न्याय मिळू. पण मला सांगा, आज सर्वच गोष्टी हस्तक कोणाच्या आहेत? सरकार. आता सरकार म्हणते आम्ही केलं नाही. काही जण सतरंजा उचलणारे भेकार चोट आहेत, त्यांचं वाक्य आहे की मंत्रिमंडळातल्या लोकांना, मंत्र्यांना एवढं काम आहे का की एखाद्या स्वयंघोषित सेलिब्रिटीचं अकाउंट बंद करण्याचं, काही चला चपाट्यांना. तर माझा प्रश्न आहे की बाबा, तुझा जो बाप आहे त्या बापाच्या अंडरमध्ये सायबर आहे ना, बरोबर, आमच्या अंडरमध्ये, त्याच्याच बापाच्या अंडर. आम्हाला तर मेटा सांगायला नाही की आम्ही काहीच करू शकत नाही, हे तुमच्या भारतातल्या लोकांनी केलं, तुमच्या भारतीय सरकारने केलंय. 2000चा अधिनियम आहे, मग कलम 79 उपकलम 3 आहे. मग मला एक गोष्ट सांगा, जेव्हा महोदय त्या विधान भवनात उभं राहून अश्लील भाषेमध्ये महिलांबद्दलच बोलत होते, त्यावेळेस त्यांच्यावर का कारवाई होऊ शकली नाही? तुम्ही आतापर्यंत ऐकलं कधी खासदारांना एखाद्या गोरगरिबाला मारलं त्याला अटक झाली नाही? आमदारांना कोणाला तरी मारलंय त्याला अटक झाली आहे, आमदारांना शिवीगाळ केली म्हणून अटक झाली आहे. म्हणून मी सांगताना ते सांगितलं की कायदा खूप छान आहे, वापर करते नालायक नसावे. आणि तीच ही परिस्थिती या देशामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपल्याला सरकार हे आणि ते नाही, सर्व एकाच माळीचे मणी आहेत. त्या खुर्चीवर गेल्यावर हे सर्व सारखेच आहेत. महाराष्ट्रामध्ये आता प्रश्न खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची विचारधारा खूप मोठी आहे. महाराष्ट्राला सगळ्यात जास्त महापुरुष लाभलेले आहेत. छत्रपती शिवरायांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि असंख्य आहे. पण कुठेतरी हे विचार वाटून घेऊन जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये आणि हे राज्यकर्तेच त्याच्यामध्ये जास्त व्यस्त आहेत असं तुम्हाला वाटतं? काय म्हणजे महापुरुषांच्या विचारांबद्दल, समाजाबद्दल काय बोलाल रविराज भाऊ? सध्या जर महाराष्ट्राचं वातावरण शांत करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं महापुरुषांचे विचार या महाराष्ट्रात पेरायचे असतील, तर काही ठराविक जे सध्या वातावरण नासवायलेत हे बाजूला करून त्यांना चांगल्या पद्धतीने हन्न कळायची गरज आहे. मी या मताचा आहे. हे मी बोललेलं वाक्य ज्यांना कळलं नाही ते नाबालिक आहेत. पण माझं म्हणणं आहे, जे समाज नासवण्याचं काम करतील, तो कुठल्याही जातीचा, प्रत्येक जातीमध्ये 10-5 भिकारचोट
वाईट असतात. जात कोणतीच वाईट नाही, कोणतीच कुठल्या धर्माची प्रकृती संस्कृती वाईट नाही, कुठला धर्म वाईट नाही, धर्म बनवणारे आपण आहे. आपण आहे. त्या धर्मातल्या काही 4-5 भांडगुळामुळं अख्ख्या धर्माच्या विचाराची नासधूस होती. ती लोक सरकारनं ओळखणे गरजेचं. सरकार त्याच्यातच आहे. म्हणजे आपण न्याय मागायचं. म्हणजे एक पोरग आहे, पहिल्या ताळावून लघवी करायला चलायच्या बापाला सांगू, बाप वरच्या ताळावून लघवी करायला, ही सध्याची व्यवस्था आहे. आपण न्याय कोणाला मागायचा? म्हणजे हे बी सारखे आहेत आणि त्यांनी सांभाळलेले चेलाच्या पटे बी सारखे आहेत. म्हणजे सध्या हे सहन करायचे तुमच्यासारख्या आमच्यासारख्या गोरगरीब सामान्य जनतेने. भारताला कुठेतरी हे मोठ्या संकटामध्ये टाकत नाहीयेत ना? जसं की सामान्य माणसाचा आवाज दाबला तर क्रांती घडत असते. तुम्हाला असं वाटतं का परत एकदा इन्कलाब जिंदाबाद म्हणायची वेळ आली आहे? हो, इन्कलाब जिंदाबाद म्हणण्याची वेळ आली, पण त्या युवकामध्ये ती ताकद भगतसिंगासारखी राहिलेली नाही. माझं बरं चालू आहे, माझ्या घराचं बरं चालू आहे, काय माझ्या बरं सुखसाहेबांचं, क्षणिक सुख, पत्र्याची बस, गरम हवा क्षणिक खावी सुख आहे. लागते. नाही, पुढे त्यांची तुलना कोणासोबत केली नाही ना. माझा बंगला व्हावा, पुढच्यासारखी माझ्या घरासमोर गाडी यावी, ही तुलना नाही केली. तो आहे त्या परिस्थितीत काय करायला? एखाद्या नेत्यानं हात टाकला, हा स्वतःला नेता समजणार आहे ना. मग याला एकच पर्याय आहे. मला एक गोष्ट जाणवली की आताचा जो युवक आहे, तुम्ही असं कुठलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सरकार लेकरांना सहकार्य करते, असं कुठलं क्षेत्र सध्या राहिलेलं नाही. मग एकच क्षेत्र आहे कार्यकर्ता बनण्यामध्ये. ते सरकार जास्त प्रोत्साहन म्हणजे मी देते. काही भांडवलं पाहिले, स्वतः केक घेऊन जातात, स्वतः शाल घेऊन जातात आणि आमदाराकडून कापून घेतात. अरे ते बापाला जवळ बोलव, बापाच्या हाताने केक कापो. परिस्थिती वाईट आहे. एकाने तर पाठीवरती टॅटू गोंदला होता आणि त्यांनी एवढ्या गडबडीतून फक्त गळ्यात शाल घातली. हो, बघितलं तो. म्हणजे त्याचा टॅटू पण गोंदला गेला. मग त्याच्यावर कमेंट होते, त्याचं शरीर आहे तो काही करेल. आता जेव्हा लग्न होईल तेव्हा बायको काय म्हणेल त्याला? मी सल्ला दिला होता की त्याची पॅन्ट खाली ओढा, दोन्ही बाजूला दुसरे कोण असतील तर बघा. ही झाली सिच्युएशन आजच्या लोकांची. म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे भारतामध्ये क्रांती घडवणं आता मुश्किल आहे सध्याच्या काळात. विरोधी पक्ष राहिला नाही, पण हे राजकारण योग्य आहे का? मग विरोधी पक्ष नसताना राजकारण योग्य आहे? नाही, आम्ही वारंवार एक वाक्य आम्ही भाषणातून याच्यातून सांगत असतो, पूर्व राजकारणाच्या नादी लागू नका. पण राजकारणाच्या नादी न लागावं तर आपलं राजकारण व्हायला. पोरांना आम्ही नोकऱ्यासाठी शिकवायचं आणि गव्हर्नमेंटनं जागाच नाही काढायच्या, मग याचा अभ्यास काय करायचा? हाही प्रश्न आहे ना मला. समजा आम्ही लेकरांना शिकवण्यासाठी तयार करायचे, परीक्षा वस्तुनिष्ठ होत नसतील, परीक्षेत गोंधळ होत असतील, तर मग आम्ही लेकरांना शिकवायचं कशासाठी? हा फार मोठा प्रश्न आहे. मग राजकारणाच्या नादी लागू नका. अजितदादा जाताना म्हणून गेले राजकारण वंगाळ आहे. राजकारण वंगाळ हे 2च महिन्यात कळालं आपल्याला. नवनवीन स्टंट येतात. गॅस भेटणं तेव्हा खरात बाबा आला, खरात बाबा दाबायचा आहे मधात शिवाजी महाराजांचा पुतळा आला. आता हे प्रकरण असेल, उद्या दुसरं काहीतरी प्रकरण येईल. म्हणजे मुख्य समस्यांकडून दूर ठेवायचे सामान्य माणसाला आणि त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी. म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण या महाराष्ट्रात होत असेल, ज्या महाराष्ट्राची ओळख शिवाजी महाराज, किती शोकांतिक आहे. काय बोलावं, म्हणजे निशब्द आहे. मी तर काल महाराजांची पुण्यतिथी होती, पुष्पहार अर्पण केला आणि फक्त निशब्द. माझी व्हिडिओ बनवायची भी हिंमत नाही झाली. काय सांगू, काय बोलू महाराजांना? मी विषय तोच आहे बाबा की एकच आहे, 18 पगड जातीचे राजे म्हणून छत्रपतींना ओळखले जाते आणि त्यांचाच पुतळा बसवण्यासाठी राजकारण होत असेल तर खूप वाईट मार्गावरती. मग आता शेवटचा प्रश्न, शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आणि त्यांच्या विचारांच्या प्रेरणेमधूनच तुम्ही महाराष्ट्राला काय सांगाल? वाचा तर वाचाल. युवकांना सांगेल की पोरो, साहित्य वाचा, महापुरुष समजून घ्या, त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा. आपल्याला क्रांती नाही पण उत्क्रांती तरी घडवता येईल. आज नाही, उद्या नाही, सूर्य आज उगवलेला आहे, त्यांचा सूर्य मावळेल, नव्यानं पुन्हा आपण उगवणार आहोत. सत्तेचं अमृत कोणीच पिवणार. ही गोष्ट सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. त्याचा आपण वाट पाहू, वेट अँड वॉच. नक्कीच विजय आपला. धन्यवाद सर, तुम्ही एवढा वेळ दिला. हे होते आपले विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा जानामाना चेहरा, ज्यांच्या चेहऱ्याने, ज्यांच्या आवाजाने सरकार हादरलं आणि सरकारने त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं. पण अकाउंट बंद केलं, किती जणांची बंद करताल? 1, 2, 4, 5, 10, 15, 20, 25, 30 लाख. अरे महाराष्ट्रातला प्रत्येक जण विद्रोही झालेला आहे, कारण की तुमची धोरणं चुकीची आहेत. तुम्ही फक्त पिळायला बसलाय सामान्य माणसाला. कांगणे सरांचे विचार तर तुम्ही ऐकलेच. सरांना सपोर्ट करा,
भविष्यामध्ये सरांना तुमची गरज आहे. आजपर्यंत तुमच्यासाठी खूप काही केलंय विद्यार्थ्यांनो. सरांना आज गरज आहे तुमची. कायम असाच सपोर्ट ठेवा. कांगणे सरांनी जे विचार तुमच्या समोर मांडले त्याच्यातलं एकही गोष्ट चुकीची नव्हती आणि ती कधी नसणार पण आहे. कारण की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारा माणूस कधीच चुकीचा असू शकत नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.